Calculate terminal velocity with which an air bubble of diameter 0.4 mm rises through liquid of viscosity 0.1 Newton second meter square, density 900 kg per meter cube of that liquid, and density of air 1.29 kg per meter cube. आपल्याला टर्मिनल वेलॉसिटी फाइंड करायची आहे. We have to find out a terminal velocity. बरोबर, फाइंड करायचे. त्यासाठी काय दिलंय? For which air bubble of diameter 0.4 mm, as 0.4 mm म्हणजे रेडियस किती होणार? As radius is 0.2 mm, half mm means 10 raised to minus 3 meter. म्हणजे किती आलं ते? रेडियस 2 into 10 raised to minus 3 meter. 2 into 10 raised to minus 4 meter. 0.2 जर 2 केलं तर -1 ऍड होणार त्या पॉवर मध्ये. ओके, व्हॅल्यू आपण वाढवली की -1 ऍड होत आहे. हा, तर लिक्विड ऑफ विस्कॉसिटी इटा दिलंय किती आहे? 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. डेन्सिटी ऑफ लिक्विड दिले 900 kg per meter cube and density of air 1.29 kg per meter cube. बरोबर. आता मला सांगा टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? 2/9 बरोबर, r स्क्वेअर इंटू g डिवाइड बाय eta. आता लिक्विड एअर बबल रायझेस इन लिक्विड, त्यावेळी रो ऑफ लिक्विड मायनस रो ऑफ एअरचा फॉर्म्युला यूज करायचा. असा फॉर्म्युला यूज करायचा. एअर बबल रायझेस ते रो ऑफ लिक्विड मायनस रो ऑफ एअर. सो 2/9 नाही, हा, r स्क्वेअर 2 into 10 raised to minus 4 minus 4 चा स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू आहे, ची व्हॅल्यू 9.8 घ्यायला पाहिजे. eta 0.1 रो ऑफ लिक्विड 900 minus 1.29. सिम्प्लिफाय तुम्ही जर केला तर इट विल बिकम 2 into 4 into 10 raised to minus 8 into 9.8. आता डिवाइड बाय 0.9. आपण याला 9 into 10 raised to minus 1 म्हणूया. आणि 900 minus 1.29. ओके, 900 करा कॅल्क्युलेशन. 900 मायनस 1.29 किती येईल? 8.898.71. 8.71. मग हे कॅल्क्युलेशन करा तुम्ही. किती येते बघा वेलॉसिटी. लॉग टेबल यूज करायचं म्हटलं तर हे 8
into 9.8. That's 2 into 4, 8 into 9.8. It is 78.4. 4. Okay. Into 898.71. Let's divide by 9. This calculation you have to do into 10 raised to minus 1 plus होणार वरती न्यूमरेटर मध्ये, त्यामुळे 10 raised to minus 7. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर इट विल कम पॉइंट अराउंड 7828.762 into 10 raised to minus 7. ओके, डेसिमल जर आपण 3 डिजिट कडे घेतला, सो इट इज 7.828 and ते 3 प्लस 3 ऍड होणार, मायनस 7 मध्ये त्यामुळे होणार -4 मीटर पर सेकंड. कळला प्रॉब्लेम? कॅल्क्युलेशन थोडेसे अवघड होते, बट लॉग टेबल ना इझिली सॉल्व्ह होतं. टेक डाऊन.